आता आपण नागपूरमध्ये जाऊयात. प्रवीण मुधोळकर आपल्या सोबत आहेत. प्रवीण, नागपूरमधली स्थिती काय आहे? नागपूर जिल्ह्यामध्ये 3 RTO आहेत, MH49, MH40, MH31 आणि या 3 RTOच्या माध्यमातून हे सगळं काम जे आहे याचं मॉनिटरिंग सुरू आहे. गेल्या आठवड्यामध्ये आम्ही जेव्हा माहिती घेतली तेव्हा फक्त 2% नंबर प्लेट्सच फक्त अपडेट करण्यात आल्या असं सांगण्यात आलं होतं, म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेस HHSRP. पण आता आजची जर स्थिती पाहिली तर हे 5% पेक्षाही काही पुढे गेलं नसेल. दुसरीकडे ST महामंडळ जे आहेत, ST महामंडळाने जवळपास 100% सगळ्या ज्या गाड्या आहेत STच्या त्या सगळ्या गाड्यांना नंबर प्लेट ज्या आहेत त्या नवीन लावण्यात आलेल्या आहे. पोलीस मागे आहे. पोलिसांच्या अनेक गाड्यांना नंबर प्लेट्स काही नवीन लागण्यात आले नाही आहे, त्यामुळे पोलिसांना हा नियम लागू होत नाही का असा प्रश्न पडतो. तर दुसरीकडे 5% जरी पोहोचलं असं समजूया आपण या आठवड्यापर्यंत, तर 95% ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांना काही अद्यापपर्यंत नंबर प्लेट लागलेलं नाही आहे. मी पार्किंगमध्ये उभा आता आणि पार्किंगमध्ये माझ्या ठिकाणी 10 गाड्या दिसत आहेत आणि काही लोक सुद्धा माझ्यासोबत आहेत आणि इथे 10-15 गाड्या यापैकी फक्त एखाद दुसऱ्या गाडीलाच फक्त हे नंबर प्लेट आहे ती दिसते आहे, हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट HSRP. आणि इतर ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांना जुन्याच नंबर प्लेट आहे. कारवाई काही होत नाही आहे, त्यामुळे लोक पण काही हे करत नाही आहे. त्यामुळे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावली पाहिजे असा आग्रह केला जातोय. काही लोक माझ्यासोबत त्यांना विचारूया की काही त्रास होतोय का, काय सांगाल तुम्ही, काय त्रास झाला तुम्हाला, लावली का तुम्ही नंबर प्लेट? माझा नंबर प्लेट मी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, मला 1 तारीख मिळालेली आहे लावायला. वेळ खूप कमी मिळालेला आहे आणि ज्याचे पैसे जे आहेत ते जास्त घेत आहेत, म्हणजे मनमानी कारभार पण कुठे ना कुठे आपल्याला दिसून येतो आहे. तर कुठेतरी हे थांबलं पाहिजे आणि टाइम दिला पाहिजे लोकांना. नंबर प्लेट किती पैसे लागतात त्याला? म्हणजे कोणी 500 घेत आहे, कोणी 600 घेत आहे, कोणी 1000 पण घेत आहे, कोणी 800 घेत आहे, असं वेगवेगळ्या रेट सध्या चालू आहे कारण डेट जवळ आल्यामुळे. हो, तुम्ही सांगा काय स्थिती आहे, लावली का तुम्ही नंबर प्लेट का लावणार आहे? नाही, मी अजून नंबर प्लेट लावलेली नाही आहे. बाहेर जे रुमर्स चालू आहेत त्याच्यात लोकांमध्ये एक भ्रम निर्माण झाला आहे. काही म्हणतात की ही कोर्टात केस सुरू आहे, काही लोक म्हणतात की खूप महागडी आहे, काही म्हणतात की बाकी राज्यांमध्ये याची कॉस्टिंग खूप कमी आहे. त्याच्यामुळे लोकांमध्ये एक भ्रम निर्माण झाला आहे आणि ते या नंबर प्लेटकडे वळत नाही आहे, लावायसाठी ते लोक प्रयत्न करत नाही. भाऊ, तुम्ही काय सांगाल की किती पैसे लागतात सध्या, काय मागणी? नंबर प्लेट लावण्यासाठी 700 ते 750 रुपये खर्च येत आहे. आणि मला हे सांगा की जे 15 वर्ष गाडी पुराणी झाली पण ती चांगली चालत आहे, तर हे ज्याच्याकडे पैसे नाही ती गाडी कशी काय नवीन अजून घेईल? ज्यांच्याकडे समजा 15,000 रुपये त्याची सॅलरी आहे, प्रायव्हेटमध्ये जो काम करतो त्याची सॅलरी पण, गाडी बदलायची नंबर प्लेटच लावायचे फक्त. अरे गाडी पोलिसांनी पकडली तर 5,000 रुपये फाईन आहे, तर त्याच्याकडे पैसे नाही तर गाडी 1,20,000ची नवीन गाडी आहे. तुमचं असं म्हणणं आहे 15 वर्ष जुनी गाडी झाल्याला नंबर प्लेट मिळत नाही आहे? हां, 15 वर्ष जुनी झाले त्यांना नंबर प्लेट भेटत नाही. मग 15 साल जुनी झाले गाडी त्यांनी फेकून द्यायच्या का? त्यांच्याकडे पैसा नसला तर नवीन घ्यायला कुठे पैसे आहे? महागाई पाहता ही वाढलेली आहे. हो, तुम्ही काय सांगाल, काय स्थिती आहे सध्या? याच्यामध्ये स्थिती अशी आहे की आपण पाहतात की जेणेकरून आपण नंबर प्लेट कुठनं बनवायची, काय बनवायची, याच्यामध्ये आताही कोणी स्पष्ट केलेलं नाही आहे. कुणा दलालाकडे गेलं, कोणी 700 सांगतं, कोणी 1000 रुपये, त्याच्यामध्ये क्लिअर नाही झालं. आणि RTOने एक नवीन नियम लावला आहे की 15 वर्ष झाल्यावरती गाडी कंडम होणार. मग ज्या व्यक्तीने 15 वर्षा अगोदर गाडी घेतलेली, आज घेतलेली गाडी RC त्याची रिन्युएस करायची आहे की त्यात ग्रीन टॅक्स भरायचा, अजूनही ते क्लिअर झालेलं नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, गव्हर्नमेंटच्या जितक्याही टॅक्सेस गाड्या आहेत या गाड्यांना आताही नवीन नंबर प्लेट लागलेली नाही. तर त्याच्यामध्ये आमच्यासारख्यांनी का करायचं? गव्हर्नमेंट ज्यापर्यंत आपलं नियम बदलवत नाही तोपर्यंत मग आम जनतानं करायचं का, याचा असा प्रश्न पडलेला आहे. काय स्थिती आहे सध्या? मला असं वाटत आहे की पहिले जो नियम होता तोच राहू द्यायला पाहिजे होता. हे नंबर प्लेटच्या बिलकुल काही आवश्यकता नाही आहे. आणि नागपूर सिटीमध्ये तुम्ही नंबर प्लेट बनवता, हे करता, पण नागपूरचे रोड किती चांगले आहे. रोडात म्हणजे पाहिलं तर पुलावर पूल बनत आहे, पण रोड बघा तुम्ही, कितीतरी असं एरिया आहे त्याच्यामध्ये रोड नाही आहे, फक्त खड्डे खूप, म्हणजे खूप त्रास होतो लोकांना. पण ते त्याच्याकडे लक्ष नाही आहे, फक्त चुनावाला की बनवून टाकायचं, खतम झालं. आपण पाहू शकतो संमिश्र प्रतिक्रिया आहेत या. बरोबर, 2% झालं होतं मागच्या आठवड्यापर्यंत आणि मी सांगितल्याप्रमाणे ST महामंडळानं पूर्ण केलेले आहे, पण गव्हर्नमेंटच्या बाकी गाड्या ज्या आहेत त्या अजूनपर्यंत झालेल्या नाही आहेत. त्यामुळे नियम त्यांना लागू होतो का, पोलिसांना लागू होतो का, हाही प्रश्न मात्र कायम आहे. अगदी प्रवीण, धन्यवाद. आणि नागपूरमधून एक नवीन मुद्दा समोर आला जो विचार करण्याजोगा आहे. कारण आतापर्यंत असं होतं की 2019च्या आधीच्या नंबर प्लेट आहेत त्यांच्या नंबर प्लेट फक्त बदलण्याचा मुद्दा होता आणि त्यातल्या अडचणींचा मुद्दा होता. पण आता जो नागपूरमधनं मुद्दा समोर आला आहे की ज्यांच्या गाड्या 15 वर्षांपेक्षा जुन्या आहेत अशा गाड्यांना जर
HSRP नंबर प्लेट लावायची असेल तर त्यांना नवीन HSRP नंबर प्लेट दिली जात नाही आहे, कारण ग्रीन टॅक्स भरायचा की नाही भरायचा या संदर्भातला सुद्धा गोंधळ